कधी-कधी आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे थोडीशीसुद्धा एनर्जी शिल्लक राहिलेली नाही आहे. आपल्याला सकाळी उठावंसं वाटत नाही आहे. आपल्या कामांचा विचार जरी केला तर आपल्याला थकवा यायला लागतो. अशी कामं जी आपण रोज करतो. मुलांचा डब्बा बनवणं, जेवण बनवणं, नाश्ता बनवणं, भांडी, कपडे, घरातली कामं, स्वच्छता या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला थकवा यायला लागतो. तर आपल्याला असं का होतं? त्याची काही कारणं आणि थोडेसे उपाय आपण त्याच्यावर बघणार आहोत. कारण हे प्रत्येक स्त्रीला या प्रॉब्लेममधून जावं लागतं. तर पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण सोशल मीडियाचा खूप असा वापर करतो. आजकाल आपण व्हिडिओज, व्लॉग्स बघतो आणि त्याच्यामध्ये असं दाखवतात की एका व्हिडिओमध्ये अशी 10 कामं करतात. तर सोशल मीडियाचा वापर जिथे एक महिला आपण बघतो की एका दिवसात 10 कामे पूर्ण करते, आपण विचार करतो की मी सुद्धा उद्यापासून ही सगळी कामं पूर्ण करेन. फक्त त्या लोकांचा कंटेंट बघा जे तुम्हाला प्रेरित करतात. आपल्या मुलांसोबत वेळ घालवा, सोशल मीडियावर वेळ सेट करा, आपली खरी आयुष्य अनुभवा. आपण या गोष्टींचा जास्त विचार न करता ते त्यांचं व्हिडिओचं काम असतं की जे एका व्हिडिओमध्ये तेवढे दाखवतात. तर आपल्यालासुद्धा आपण त्यांच्यासारखं करायला बघतो, पण आपल्याकडून असं होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या कामाला ओळख न देणे. गृहिणी दिवसभर काहीही काम करत असते, पण जेव्हा विचारतात की काय करते तर काहीच नाही असं आपण बोलतो. सकाळी उठणे, जेवण बनवणे, नाश्ता बनवणे, मुलांना सांभाळणे, टिफिन बनवणे ही एक साखळी पद्धत आहे जी विश्रांतीशिवाय चालते. जेव्हा आपण स्वतःला विचारतो की आपण काय करतो, तेव्हा आपली विचारसरणी सेल्फ डाऊन बनते आणि मग आळस यायला लागतो. एखादं काम करण्यापूर्वी आपण इतका विचार करतो की काम करण्यासाठी आपल्याकडे एनर्जी शिल्लक राहत नाही. एका गृहिणीचे मन कधीच रिकामे नसते. काही ना काहीतरी नियोजन सुरू असते. हे अतिविचार एक अदृश्य थकवा बनवतात. मनातले विचार काढून डायरीत उतरवा. आपली एखादी मैत्रीण असते, ती नेहमी वाईट गोष्ट सांगत असते. तिची सासू कशी आहे, तिचे काही घराणे असेल ते सांगते, किंवा एखादी अशी वाईट गोष्ट घडली की एका मर्यादेनंतर तिची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करू लागते. आपण आधी ठीक होतो, पण तिला भेटून थकल्यासारखं वाटते. नकारात्मक ऊर्जा ही संसर्गजन्य असते. जर कोणी आपल्याला वारंवार तिचे रडगाणे सांगत असेल तर त्यांच्यासोबत आपला वेळ आपल्या बाजूच्या अशा लोकांना निवडा जे तुम्हाला उत्साहित करतील आणि थकवणारसुद्धा नाही. घरामध्ये कपड्यांचा ढीग पडला आहे, फ्रीजमध्ये काही जुने डबे दिसत आहे, पण प्रत्येक वेळी हे काम उद्यावर ढकलणे. पण हेच जर काम आपण जेव्हाचे तेव्हा केले तर आपलं काम असं पडलेलं कधीच राहणार नाही. परफेक्शनचा दबाव नसणे. आपल्याला वाटते की सर्व काही परफेक्ट असावं, स्वच्छ आणि व्यवस्थित असले पाहिजे, जेवण अगदी स्वादिष्ट असले पाहिजे, मुले शिस्तबद्ध असले पाहिजे. पण हा दबाव आपल्याला सर्वात मोठा थकवा देतो. परफेक्ट असण्यापेक्षा आपण आनंदी असणं खूप महत्त्वाचं आहे. दररोज जर आपण थोडे थोडे स्वच्छतेचे काम केले, कधी फ्रीज साफ करणे, कधी कपाट आवरणे, कधी आपलं किचन आवरणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं घर स्वच्छ राहतं आणि आपलं मनसुद्धा समाधानी होतं. आता आपण एखादी गोष्ट करायला घेतली की चला आज आपण काहीतरी केले. जेव्हा घर स्वच्छ असते तेव्हा मनही आपले हलके आणि प्रसन्न राहायला मदत होते. कधीकधी हाच जो थकवा आहे हे आतापर्यंत आपण काही कारणं बघितली याचा परिणाम नसून आपल्या शरीराचा हा सिग्नलसुद्धा असू शकतो. कारण आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी चाललेल्या असतात. कधी थायरॉईड, कधी विटॅमिन डीची कमतरता, आयरन डिफिशियन्सी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स या सर्व समस्या दिसत नाही पण दररोज आपल्याला जाणवतात. जर घरातील गृहिणी आपली आजारी असेल तर सिस्टीमसुद्धा आपली काम सुरळीत करत नाही. जर या समस्या आपल्याला जाणवत असेल तर डॉक्टरांकडून आपण चेकअप करून नक्की घ्यायला हवं. कारण कधी थकवा हा कामाचा नसतो तर शरीराच्या आतमध्ये चाललेल्या कमतरतेचा असतो. स्वतःसाठी आपण पौष्टिक अन्न कधी बनवत नाही किंवा झोपेचेसुद्धा आपण कधी झोपसुद्धा घेत नाही पूर्ण. त्यामुळे आपल्याला या गोष्टींना सामोरे जावं लागतं. त्याकरिता आपण स्वतःसाठी नेहमी पौष्टिक अन्न बनवून खायला हवं. कारण आपण मुलांना, मिस्टरांना, घरातल्या लोकांना सगळं असं चांगलं व्यवस्थित सगळं टापटीप किंवा
सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी आपण खायला देतो. कारण आपला हाच प्रयत्न असतो की सगळ्यांना असं पौष्टिक अन्न द्यायला हवं. आपल्या मुलांनासुद्धा प्रत्येक गोष्ट पौष्टिक खायला द्यायला हवी असं आपल्याला वाटतं. आणि जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपल्याला वाटतं चला ठीक आहे, आपण खाऊन घेऊया, आपण एकटोच तर आहोत असं आपल्याला वाटतं. त्याकरिता आपल्याला स्वतःवर लक्ष देणंसुद्धा गरजेचं आहे. आपण स्वतःसाठी पौष्टिक अन्न बनवून खायला हवं. दररोज 8 तासाची आपण झोप घ्यायला हवी. किंवा आपलं जे स्क्रोलिंग आहे किंवा आपलं स्क्रीन टाईम जो आहे हे सगळं आपण नंतर करायला हवा. आधी आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या शरीराचे काही सिग्नल असतील ते आपण अनुभवायला हवेत. काही आपण 10 कामे एकदाच काढतो, तर असं न करता आपल्या कामाचे जे आहे वेगवेगळ्या वेळेमध्ये विभागणी करायला हवी. याने आपले पूर्ण कामे जी आहेत ती आपल्याला एकदाच न करता हळूहळू कामाची विभागणी केली तर आपल्याला एवढा स्ट्रेससुद्धा आपल्या कामांचा येणार नाही. तर असं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी असतात की आपल्याला आळसाचं कारण ठरू शकतात की जे आपण आत्ता बघितलेले आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, हा आळस जो आहे शरीराचा नाही तर मन. त्यासाठी ना आपल्याला एक आपल्या दिनचर्या बनवायला हवी की आपण कधी काय खायचं किंवा आपलं कोणत्या झोपेच्या वेळी किंवा सगळं काय जे असेल आपण आपली स्वतःची एक दिनचर्या बनवायला हवी आपल्या कामानुसार. तर आपल्याला ह्या आळसातून जर बाहेर पडायचं असेल तर हे एका दिवसाचं काही काम नाही आहे. तर त्यातून हळूहळू आपण जर बदल केले आपल्या दिनचर्येमध्ये किंवा आपल्या कामांमध्ये तर आपला नक्कीच असा फायदा होऊ शकतो. कधीकधी जे आहे ना आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात, त्याचासुद्धा आपण विरोध जर केला नाही तर आपण ओव्हर थिंकिंग करतो आणि त्याचासुद्धा आपल्याला खूप थकवा येतो. पण आपल्याला ही गोष्ट जाणवत नसते. तर याचासुद्धा आपण कधीकधी विचार करायला हवा. तर मी जे हे काय आहे हे सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे की आपल्याला थकवा का येतो. तर तुम्हाला यातील कोणत्या गोष्टीमुळे थकवा येतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.